अक्कलकोट रोड ते कर्णिकनगर मार्गावरील पिण्याच्या पाण्याच्या वॉलभोवती कचरा कोंडी निर्माण झाल्यानं आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय। सोलापूर शहरात दूषित पाण्याच्या तक्रारी वाढत असताना महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेतील हलगर्जीपणाचे धक्कादायक उदाहरण अक्कलकोट रोड ते कर्णिकनगर मार्गावर समोर आलंय। या ठिकाणी परिसराला पाणीपुरवठा करणारा महत्वाचा वॉल अक्षरशः कचरा कुंडीच्या विळख्यात सापडलाय। वॉलच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर कचरा साचलेला असून कायम दलदलीची परिस्थिती निर्माण झाली आहे। अशा अस्वच्छ वातावरणात महापालिकेचे कर्मचारी येऊन पाणीपुरवठा सुरू करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। यामुळे पाणीपुरवठ्याच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। भविष्यात जलवाहिनीला किरकोळ गळती लागली किंवा कोणताही तांत्रिक बिघाड झाला तर या कचरा आणि दलदलीमधून दूषित घटक पाणीपुरवठा यंत्रणेत जाण्याचा धोका नाकारता येत नाही, अशी नागरिकांमधून भीती व्यक्त होते। विशेष म्हणजे या ठिकाणच्या अस्वच्छतेबाबत संबंधित कर्मचाऱ्याने वरिष्ठांकडे कधी तक्रार केली का अथवा हा प्रश्न सोडवण्यासाठी कोणती उपाययोजना करण्यात आली का याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत। एकीकडे शहरात दूषित पाण्याच्या तक्रारी वाढत असताना दुसरीकडे पाणीपुरवठ्याच्या महत्वाच्या वॉल्वची अशी दयनीय अवस्था महापालिकेच्या देखभाल व्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण करत आहे। नागरिकांनी या परिसराची तातडीने स्वच्छता करून पाणीपुरवठा यंत्रणेची सुरक्षितता सुनिश्चित करण्याची मागणी केली आहे। अन्यथा पाणीपुरवठ्याबाबत प्रशासनाची निष्काळजी भूमिका नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।